नमस्कार मंडळी, जय शिवराय. आज आपण आलोय अनारीमध्ये. अनारीमध्ये शिंपण आहे आणि या शिंपणाचा वेगळी खासियत अशी आहे की या ठिकाणी रंगांच्या ऐवजी शिंपण्यामध्ये माती उडवली जाते, चिखल उडवला जातो. तर तो सोहळा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आता आपण बघताय आड्रे गाव लागले आपल्याला, आड्रेचा धरण आहे इथे आणि आता आपण चालू अनारीमध्ये. तर चला हा सोहळा पूर्णपणे बघा आणि त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि याबद्दल अजून काही तुम्हाला माहिती असेल ना तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी आता आपण चाललो त्या ठिकाणी पालखी आहे तिकडे आपण चाललोय आणि रस्ता बघू शकता एकदम शिमगा माहोल आहे. समोर चालले सगळे खेळून आणि चाललोय आपण एकंदरीत. आणि बघता इकडं निखिल आहे, विनायक आहे. काय सांगाल एकंदरीत विनायक, काय सांगशील? काय नाही, कोकणातली एक वेगळी अशी परंपरा आज आपण या ठिकाणी बघतोय. आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी आपण शिमगोत्सव बघितले, पण इकडची ही प्रथा ही फार वेगळी आहे आणि ती तुम्ही अनुभवताय. सो नक्की बघा, कारण आता माझ्यामध्ये शब्द नाहीत, कारण एक वेगळंच आहे काहीतरी हे. मी पण आता अनुभवते अजून ऍक्च्युली म्हणजे सगळ्या गोष्टी अजून अनुभवल्या नाहीत, अर्ध्याच अनुभवल्यात. कारण पालखी मी स्वतः बघितलेली नाही, त्यामुळे तुम्ही अनुभवा व्हिडिओमध्ये. निखिल काय सांगशील? एवढंच सांगेन, आता आल्या टिळा फक्त मातीचा लागलाय. घरी जाताना कसा असेल ते माहित नाही, ते शेवटला तुम्हाला बघायला मिळेल. तर मंडळी बघू शकता, म्हणजे आमच्यासाठी देखील ही परंपरा नवीन आहे आणि पहिल्यांदाच अनुभवतोय. व्हिडिओमध्ये असेच बनवून राहा, कारण अजून खरा ट्विस्ट बाकी आहे. मंडळी बघू शकता या ठिकाणी सगळे गावकरी आहेत, म्हणजे वेगवेगळ्या वाडीतली पोरं या ठिकाणी एकत्र येतात. बाहेर गावातून जे मुंबई पुणे साईडला जी लोक असतात ते सगळे या ठिकाणी येत असतात. बघू शकता. नमस्कार. आपण आज चिपळूण तालुक्यातल्या अनारी नावाच्या एका गावामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण जे सर्वजण जमलेलो आहोत, तर आमच्या ग्रामदेवतेचा आज हा एक मोठा उत्सव आहे. त्याला आम्ही शिंपणे महोत्सव म्हणतो. साधारणपणे होळी साजरी झाल्यानंतर आमच्या गावामध्ये ही परंपरा सुरू होते. पहिल्यांदा सुरुवातीला सर्व गावातले 5 मानकरी घेतले जातात. त्याच्यानंतर प्रत्येकाच्या घरामध्ये आम्ही आमच्या देवीचं आगमन होतं. त्याच्यानंतर घरं पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी छबिना महोत्सव होतो आणि छबिन्याला 1 दिवस पडून आज आपण या ठिकाणी शिंपणे महोत्सव साजरा करतोय. मला वाटतं जगाच्या पाठीवर अशा पद्धतीनं उत्सव साजरा केला जातो असं कुठंच नाही आहे, कारण जगाच्या पाठीवर एकमेव असं गाव आहे की अशा पद्धतीने इको फ्रेंडली ज्याला म्हणतो की निसर्गाला वाचवून या मातीचे न्हावून आम्ही या ठिकाणी घेतो. आणि विशेष म्हणजे आपण हे सगळे जे बघतोय तर अनवाणी सगळे आहेत, कोणाच्या पायामध्ये चप्पल नाही आहे. दुसरी गोष्ट, आमच्या गावामध्ये कुठल्याही धार्मिक देवाच्या सणाला कुठल्याही पद्धतीचं मद्यपान केलं जात नाही आणि अतिशय शुद्ध आणि पवित्र भावनेने आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी घेतोय. आज या कार्यक्रमाची सांगता आहे. संपूर्ण गावातल्या घरं घेतल्यानंतर आज या ठिकाणी गुरव समाजामध्ये या उत्सवाची सांगता होते आणि अशा पद्धतीने आपण हा सगळा जो जमाव जो बघितलेला आहे, जो सगळी जी माणसं बघितलेली आहेत ही संपूर्णपणे मातीनं न्हावून निघालेली आहेत आणि विशेषतः म्हणजे कुठेही आमच्या पायामध्ये तुम्हाला चप्पल दिसणार नाही, गुलाल दिसणार नाही. त्याचबरोबर रात्रीचा जो आमचा छबिना उत्सव असतो त्या ठिकाणी कुठेही तुम्हाला अशा पद्धतीची तर खोबरं जाळून आम्ही देवीचा मार्ग तयार करतो आणि जगाच्या पाठीवर अतिशय एक चांगल्या पद्धतीनं, अतिशय अनोख्या पद्धतीनं आमच्या गावामध्ये हा उत्सव साजरा केला जातो. आणि या गावच्या ग्रामदेवतेची फार मोठी आख्यायिका आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून आमच्या ग्रामदेवतेची प्रचिती आहे आणि इथला एकही माणूस अतिशय शिस्तीनं वागतो. संपूर्ण कार्यक्रमामध्ये कुठेही कार्यक्रमामध्ये दंगा नाही, दगाफटका नाही, एकमेकाला शिवीगाळ नाही. अगदी आनंदाने ही सगळी मंडळी या ठिकाणी देवीचे आंघोळ करून घेतात मातीच्या पद्धतीनं आणि एक चांगला उत्सव तुम्ही कुठेही बघा अशा पद्धतीचा उत्सव साजरा केलेत नाही. मला वाटतं किंबहुना भारतामध्ये हा पहिलंच गाव आहे की अशा पद्धतीनं मातीनं न्हावून निघणारा गाव आणि ज्याला म्हणतो की आम्ही निसर्ग वाचवतोय, कारण या ठिकाणी माती भरपूर आहे आणि या मातीचाच आम्ही उपयोग करून आम्ही स्वतःला हे करून घेतो. गावातील ग्रामदेवता निवासामध्ये आपण आहोत, ज्याला आम्ही देवाचं घर म्हणतो, देवाची ओटी म्हणतो. या ठिकाणी जो शिमगा उत्सव आहे त्याच्यामधला शिंपणे उत्सवातला आजचा हा शेवटचा दिवस आणि त्याला सांगता म्हणतो. आणि या सांगत्या कार्यक्रमासाठी संपूर्ण गाव जत्रेचं स्वरूप येतं आणि आलेल्या गावाला ही जी प्रसाद जी आहे अत्यंत मातीचे हात आहेत
तरी देखील त्या मातीच्या हाताने प्रसाद अत्यंत गोडी गुलाबीने ही प्रसाद घेतली जाते आणि पवित्र अन्न म्हणून ह्या प्रसादीबद्दल म्हटलं जातं. तर अशी ही प्रसाद अगदी सगळ्या गावामध्ये घेतली जाईल. सगळे लोक स्वतः खातात, आपल्या घरच्या लोकांना नेतात आणि पवित्रता या देवाची मानतात. तिथे एकही माणूस तुम्हाला नो ड्रिंक, कुणीही मद्यपान नाही, पायात चप्पल नाही, सगळे कुठला गुलाल नाही, संपूर्णपणे मातीने झालेली आहेत. आणि कदाचित आमच्या पूर्वजांनी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवलेला असावा, कारण माती जी आहे त्या मातीची जी लेप आहे ती साधारणपणे मातीला मऊपणा अंगाला जो आणण्याचा तो दृष्टिकोन आमच्या पूर्वजांनी ठेवलेला जगतोय. म्हणून सगळे लोक आपल्या मातीने या ठिकाणी न्हालेले आहेत. असंच खाताना शूट मारा, असं असं मारा. मंडळी बघताय तुम्ही, एवढा मोठा जल्लोष आहे. या मंदिरात गेले पालखी आणि सगळे गावकरी सगळे तिथं मागे जात आहेत. तर आता आपण पण जाऊ या मंदिरात, बघूया नक्की काय मागत आहे. कारण जेवढं बघू तेवढं दाखवू तेवढं कमीच आहे. आणि एकंदरीत हा सोहळा तुम्ही अनुभवत आहे, खूप मोठी गोष्ट आहे. तर मंडळी आत्ता आपण अनारी गावात आहे आणि आत्ता आपण जिथे खाली होतो ना तिथूनच थोड्या अंतरावर वरच्या साईडला या ठिकाणी मंदिर आहे. थोरली काळकाई, केदारनाथ, सुकाई देवी, धाकटी काळकाई आणि वरदायनी देवी यांचं एक मंदिर आहे आणि खूप छान मंदिर आहे. पाषाणातलं मंदिर आहे, काळ्या पाषाणातलं तुम्ही बघू शकता. मस्त मंदिर आहे, देवांची इथं रूप आहेत आणि मंदिर बघा मस्त मंदिर आहे. थोडक्यात भारी बांधलेलं आहे, भले मोठे खांब आहेत, त्यावरची डिझाईन पण तुम्ही बघताय. आता हे मंदिर ना बाहेरून बघूया. मी डायरेक्ट आतमधून तुम्हाला दाखवलं, थोडं बाहेरून दाखवतो. तर बघू शकता मंडळी बाहेरून किती मंदिर सुंदर दिसतंय. एकदम गावात आहे मंदिर आणि आजूबाजूला बघा कुठेच जास्त घरं नाहीत, फक्त आणि फक्त डोंगर दिसत आहेत आणि हे सुंदर असं मंदिर मध्येच. तर मंडळी हा होता आपल्या अनारी गावातला शिंपणे उत्सव आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि हा सोहळा तुम्ही जर अनुभवला असेल ना ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.